गोष्ट आहे, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या राज्यामध्ये जर अशी बलात्काराच्या प्रकरणामध्ये जर लोकांना मोर्चा काढायला आणि जर निवेदन द्यायला लागले, शोकांतिक आहे. एका बाजूला सरकार मोठे मोठे दावे करतात, बेटी पढाओ बेटी बचाओ आणि सगळं ठीक आहे, पण ऑन पेपर आहे. लक्षात घ्या, कुठेही जसं तुम्ही मगाशी प्रश्न विचारला सोमनाथ पवारांना, फक्त ऑन पेपर आहे. त्यामुळे या सरकारला काहीच पडलेली नाही. या सरकार जेव्हा जागं होईल, जेव्हा त्यांच्या मुलीवर बलात्कार होईल ना, तेव्हा अत्याचार होईल, तेव्हा त्यांचे डोळे उघडतील. स्वतःची मुलं ठेवायची अमेरिका लंडनला, आणि या ठिकाणी सुव्यवस्था नसल्यामुळे, या ठिकाणी कुठलंही कायद्याचं राज्य नसल्यामुळे स्वतःची मुलं पाठवायची बाहेर आणि या मुलांवर अत्याचार केल्यानंतर त्याच्यावर कारवाई नाही करायची, हा मोठा घटक साधनच आहे असं माझा आरोप आहे. तुम्ही बघत असाल या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी मोठ्या अदानी आणि अंबानीसाठी मोठी जागा बिगा द्यायचे, लूटमार करायची, तेव्हा एका मिनिटात तुम्ही निर्णय घेता. तुमचा पगार वाढवताना एका मिनिटात निर्णय घेता. मग यासाठी तुमचं म्हणजे का वेळ लागतो आहे, हा मोठा प्रश्न जनतेसमोर आहे. सोमनाथ पवारसारख्या एका कार्यकर्त्याला लक्षात घ्या, मोर्चा काढायला लागतो आणि एक निवेदन द्यायला जायला लागतं. फार मोठी गोष्ट, फार मोठी शोकांतिकाची विषय आहे. मी सोमनाथ पवारांना कळकळीची विनंती करतो आहे, मोदी साहेबांना तुम्ही जात असाल तर नक्कीच जसं नवनाथ पवार साहेब बोलले, चिमटा काढा की तुम्ही आता जिवंत आहात का मेलेले आहात, तुमच्या भावना मेलेल्या आहेत का, याचं स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. त्यामुळे सोमनाथ पवार साहेबांना मी आता एक हे पण चेतावणी पण देतो आहे आणि त्यांना खात्रीला एक सांगू शकतो की तुम्हाला अडथळे निर्माण होणार. लक्षात घ्या, अडथळे निर्माण होणार, आणि जेव्हा तुम्हाला तिकडे अडथळा निर्माण झाला, तुम्ही फक्त तिकडनं आम्हाला कळवा. या ठिकाणी ठिंगणी पोतली शहर राहणार नाही, तुम्हाला सांगतो. या ठिकाणी फार मोठा उद्रेक होईल, लक्षात घ्या. त्यामुळे महिलांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. मुलींवर जो 4-4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होऊन सुद्धा तुम्ही त्याला 2-2, 4-4 वर्ष त्याचे गुन्हा दाखल करायला लागेल, त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करता. द्या ना फाशी 4 रस्त्यावर. तुम्हाला खरोखर माणुसकी जपायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी तसा निर्णय घ्यायला लागेल, नाही तर तुम्ही मेलेले आहात हे जनतेला कळलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे असं शासन या ठिकाणी प्रशासन जागा होईल. नक्कीच सोमनाथ पवारांना मी शुभेच्छा देणार नाही, पण त्यांना साथ नक्की देईन. पक्षपात वगैरे सगळं सोडून, जात धर्म सोडून सर्व हिंदू मुस्लिम जेवढे जाती धर्म आहेत सर्व त्यांच्या पाठीशी आहेत. आणि सोमनाथ पवार सरांना एकदा सांगतो, या ठिकाणी तुम्हाला जेव्हा अडथळा निर्माण होईल, या ठिकाणी सांगा, या ठिकाणी आग पेटवायचं काम आम्ही करू, या लक्षात घ्या. तुम्हाला धन्यवाद.